14 ऑगस्टला नाशिकच्या दिंडोरीमध्ये अचानक जोरदार आवाजासोबत जमिनीला हादरे बसले, खिडकीच्या काचा तुटल्या। हे सगळं अचानक घडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीती पसरली। काही जण म्हणाले भूकंप आला, तर काही जण प्लेन क्रॅश झाल्याचं बोलू लागले। त्यातल्या काहींनी घाबरून याबद्दल पोलिसांना फोन करून कळवलं। तक्रारीचा जोर वाढल्याने पोलिसांनी नेमकं काय घडलं याबद्दल खुलासा केला। जोरदार आवाज आणि हादरे बसण्यामागचं कारण कोणत्याही प्रकारचा भूकंप किंवा क्रॅश नसून सुकोई फायटर जेट होतं। ओझरमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीचा फायटर जेटचा कारखाना आहे। त्या कारखान्यामध्ये सुकोई जेट तयार होतात आणि त्यांची रेग्युलर प्रॅक्टिसही सुरू असते। 14 ऑगस्टला प्रॅक्टिस सुरू असताना दिंडोरी तालुक्यात हे सुकोई जेट जमिनीच्या खूपच जवळून गेल्याने आवाजाचा प्रचंड दाब निर्माण झाला। हा दाब इतका जबरदस्त होता की दिंडोरी तालुक्यामध्ये जवळजवळ 25 किलोमीटर रेडियस मधल्या घरांना मोठे हादरे बसले, खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या। ही अशा प्रकारे घटना सुकोईच्या प्रत्येक प्रॅक्टिसला होत नाही। त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचं तसंच कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जातंय।